नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, संतोष देशमुख प्रकरण, जी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजली आणि अवघ्या महाराष्ट्रानं एक संतोष देशमुखांच्या पाठीमागं एक भावनिक लाट उभा राहिलेली आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे। जी त्यांची हत्या झाली तसेच हाल अगदी आरोपींचे सुद्धा झाले पाहिजेत, अशा प्रकारची भावना लोकांमधून निर्माण झालेली आहे। आणि या भावनेतूनच आता या प्रकरणामध्ये वेगवेगळे वळण येत आहेत। आरोपींची कबूलनामे आलेले आहेत। सुदर्शन घुलेनं सगळी कबुली दिलेली आहे। त्या कबुलीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, त्या कबुलीमध्ये सुदर्शन घुलेनं कोणाकोणाची नावे घेतलेली आहेत, कोण कोण या प्रकरणामध्ये आता फसणार आहे, या व्हिडिओमधून आपल्याला बघायचं आहे। तर नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, नामवंत वकील उज्ज्वल निकम यांनी या कोर्टामध्ये या प्रकरणाचा सगळा युक्तिवाद बुधवारी केला। ज्यावेळेस पहिली सुनावणी बीडमध्ये पार पडली, त्यावेळेस संतोष देशमुखांना कशा प्रकारे सुदर्शन घुले किंवा त्याच्या गँगनं हालहाल करून मारलं, त्याची सगळी स्टोरी न्यायालय पुढे उज्ज्वल निकमांनी युक्तिवाद करताना मांडली। आणि यामध्ये निकमांनी सांगितलं की सुदर्शन घुलेला जरी टोळीचा प्रमुख म्हटलं गेलं किंवा सुदर्शन घुले जरी प्रमुख म्हटला गेला, तरी सुद्धा हे सगळं वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून झालेलं आहे आणि वाल्मिक कराडच मुख्य आका आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद निकमांनी कोर्टामध्ये केला आणि सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न वकिलांसमोर, न्यायाधीशांसमोर उज्ज्वल निकमांनी केला। आणि मित्रांनो, यामध्ये सुदर्शन घुलेचा आता कबूलनामा आलेला आहे। सुदर्शन घुले सुरुवातीला तर नाही म्हणत होता की मी नाही केलं किंवा आम्ही असं काही केलंच नाही म्हणत होता, परंतु ज्या वेळेस पोलिसांनी सगळं त्याला दाखवलं, पोलिसांनी जे सीसीटीव्ही दाखवले, अगदी संतोष देशमुखांना मारण्याचे व्हिडिओज, फोटोज, हे जे समोर काही आलं होतं पुरावे, जे फोटोज अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजले होते, माध्यमांवर सुद्धा ते फोटो आले गेलेले होते। आणि तेच फोटो, तेच व्हिडिओ ज्या वेळेस पोलिसांनी सुदर्शन घुले या माणसाला दाखवले, त्यावेळेस सुदर्शन घुलेनं पोपटासारखा बोलायला लागला। सुदर्शन घुलेनं सगळं सांगितलं, याच्यामध्ये नेमकं काय झालं होतं, कशामुळे आम्ही केलं। सुदर्शन घुले म्हणाला की होय, आम्हीच मारले। वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून झालेले अशा प्रकारे सुद्धा माहिती आहे की अशा प्रकारे सुद्धा कबुली सुदर्शन घुले याने दिलेली आहे। आणि ज्या वेळेमध्ये सुदर्शन घुले किंवा हे सगळे जे तिथे गेले होते खंडणी मागण्यासाठी, त्यावेळेस सरपंच संतोष देशमुख आणि तिथल्या ग्रामस्थांनी आम्हाला मारहाण केली होती आणि त्याचाच मनामध्ये राग होता। आणि त्या दिवशी आमचा मित्र प्रतीक घुले याचा वाढदिवस होता आणि त्याच्या वाढदिवसा दिवशी ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुखांनी आम्हाला मारहाण केली आणि याचाच राग धरून आम्ही संतोष देशमुख यांना जीव मारलं, हाल करून मारलं, अशा प्रकारचा कबूलनामा सुदर्शन घुले यानं आपल्या कबूलनाम्यामध्ये दिलेला आहे। आणि मित्रांनो, संतोष देशमुखांना न्याय मिळावा अवघा महाराष्ट्र पाठलाग करतोय। अवघा महाराष्ट्र या प्रकरणावर लक्ष देऊन आहे, कवा कुणाचं नाव येते, कोण कुठं बाहेर पडते, कारण आता कबूलनामा सुदर्शन घुलेचा आलेला आहे। परंतु यामध्ये आता वाल्मिक कराडचे पाय हे खोलात जरी गेले असले तरी सुद्धा आता या प्रकरणामध्ये जर वाल्मिक कराडचे पाय खोलात गेले आहेत, तर वाल्मिक कराडचे जे कोणी सपोर्टर आहेत, वाल्मिक कराड सोबत जे कोणी माणसं आहेत, त्यांचे पाय सुद्धा नक्कीच खोलात जाऊ शकतात। कारण जर वाल्मिक कराड सोबत अशा प्रकारचे खंडणीचे संबंध, काही लोकांचे त्यांचे संबंध असतील, तर वाल्मिक कराड त्यांचे सुद्धा नाव घेऊ शकतो त्याच्यामध्ये, असं सुद्धा आता लोकांकडून सांगितलं जाते। मनोज जरांगे कडून जे सांगितलं जाते, मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली आहे ती अतिशय दिखावादायक आहे किंवा बघण्यायोग्य आहे। कारण जरांगे पाटलांनी या प्रकरणाला सुरुवातीपासून उचलून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या वेळेस जरांगे पाटील रस्त्यावर उपोषणाला बसले होते, त्यावेळेस या प्रकरणाची FIR दाखल केली गेलेली होती। त्या जोपर्यंत उपोषण झालं नव्हतं तोपर्यंत FIR देखील झालेली नव्हती। उपोषणाला ज्यावेळेस हे सगळे बसले, गावकरी बसले, त्यावेळेस या प्रकरणामधील FIR झाली, आरोपी विरोधात तक्रार नोंद झाली होती। म्हणून आता बघणं फार महत्वाचं ठरणार आहे की सुदर्शन घुलेच्या जबाबामध्ये जे आले, त्याच्या पुढच्या जबाबामध्ये
याच्या पुढच्या व्यक्तीच्या जबाबामध्ये नेमकं काय काय येतं आणि काय काय धक्कादायक खुलासे या प्रकरणामध्ये अजून होत आहेत हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्यामध्ये कशा प्रकारे आता हे लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालतं, संतोष देशमुखांना नेमका न्याय कशा प्रकारे लवकरात लवकर मिळू शकतो हे बघणं सुद्धा फार फार महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या कबूलनाम्याबद्दल आणि जे काय सुदर्शन गुलेनं कबुली दिलेली आहे, वेगवेगळ्या लोकांचे वाल्मिक कराडांचे नाव घेतले अशी सुद्धा माहिती आहे. या माहितीमध्ये किंवा या नावामध्ये याच्यामध्ये पुढे काय होऊ शकतं हे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.